चला आपला पुढचा टॉपिक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. असेक्शुअल विषयी मगाशीच बोललेलो आहोत आपण आणि तिथं सांगितलेलं आहे आपण की असेक्शुअल काय आहे. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, ज्याच्यामध्ये प्लांटच्या रूट, स्टेम, लीव्ज अँड बड अशा वेगवेगळ्या पार्टपासून आपण झाडाची पुढची जनरेशन जन्माला घालतो. पण आपण सेक्शुअल तिथं सीडविषयी काही बोललेलं नव्हतं, लक्षात घ्या. आपण खास मेन्शन पण केलेलं होतं तिथं की सीडपासून होणारं रिप्रोडक्शन हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. मग सेक्शुअल म्हटलं की आपल्या डोक्यात मागाची कन्सेप्ट असली पाहिजे की दोन पॅरेंटल बाय पॅरेंटल सिस्टीम आहे. मग काय झाडात मेल फिमेल असं असतं का, तर त्याचं उत्तर आहे यस. आपला पुढचा प्रश्न पाहिजे मग हे कुठं असतं, त्याचं उत्तर आहे फुलात असतं. तर फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. ठीक, रिप्रोडक्शन करणारा पार्ट आहे. तो कसा आहे ते आपण बघू. सुरुवातीला फुलाचं स्ट्रक्चर समजून घेऊयात, मग त्याच्या आत पण बघायचं आहे आपल्याला, म्हणजे थोडक्यात मॉर्फॉलॉजी ॲनाटॉमी दोन्ही बघायचं आहे. फुलाचा देठ, त्याला शब्द येतो पेडिसेल. नंतर देठापासून थोडं वर गेलं की पाकळ्या ज्या पार्टवर चिकटलेल्या असतात, ज्या पार्टवर पाकळ्या अटॅच्ड आहेत, त्या खालच्या सपोर्ट देणाऱ्या फुगीर पार्टला थॅलॅमस असं म्हणतात. नंतर तुम्ही बघितलं असेल की पाकळ्यांच्या खालीच छोटे छोटे हिरवे स्ट्रक्चर असतात जे पाकळ्यांना घट्ट एकत्र धरतात. छोट्या हिरव्या पानांसारखे स्ट्रक्चर, त्यांना सेपल्स म्हणतात. ठीक, आणि एकेका इंडिव्हिज्युअलला सेपल म्हणतो, तर त्या सगळ्या सेपलच्या ग्रुपला किंवा बंचला काय नाव आहे, कॅलिक्स. नंतर त्याच्या आतमधला पार्ट आहे पाकळ्यांना काय म्हणतो आपण, पेटल्स. पुन्हा तेच आहे, एकेकाला पेटल म्हटलं तर त्याच्या ग्रुपला ऑल ओव्हर काय शब्द आहे, करोला. इथं 1 मार्कर क्वेश्चन येऊ शकतात, लक्षात घ्या. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड सेपल, इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ करोला इज कॉल्ड पेटल. अशा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक, नंतर त्याच्या आतला पार्ट बघितला तर एकदम थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते, त्याला फिलामेंट नाव आहे. आणि त्याच्यावर बारकं छोटेसे दाणेदार असलेले स्ट्रक्चर असतात, त्याला अँथर नाव आहे. ठीक, आता ह्या दोघांना मिळून जे म्हणतात ते स्टॅमेन म्हणतात. पुन्हा तेच, एकेकाला पेटल म्हटलं ग्रुपला करोला म्हटलं, तर एकेकाला स्टॅमेन म्हटलं तर ग्रुपला नाव काय आहे, अँड्रोशियम. ग्रीक लॅटिन भाषेतले शब्द आहेत हे लक्षात घ्या. अँड्रसचा अर्थ असतो मेल आणि गायनसचा अर्थ असतो फिमेल. इथे येणार आहे, आपण स्त्रियांच्या डॉक्टरला पण गायनेकॉलॉजिस्ट असं म्हणतो. पाहतो गायनेक हा शब्द इथं पण आला आहे. तर गायनोचा अर्थ आहे फिमेल, अँड्रसचा अर्थ आहे मेल. मग थोडक्यात काय अर्थ झाला याचा, हे जे काय आहे स्टॅमेन, याच्या सगळ्याच्या ग्रुपला नाव आहे अँड्रोशियम आणि हा आहे फुलाचा मेल पार्ट. ओके, या अँथरवर पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होतात. ॲक्च्युली ते अँथरच्या आत होतात, नंतर मॅच्युअर झाल्यावर बाहेर येतात. आणि ह्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये पोलन सेल्स प्रोड्यूस होतात किंवा मेल गॅमेट तयार होतात. नीट लक्षात घ्या, इथं पोलन ग्रेन मेल गॅमेट नाही आहे, त्याच्या आतमध्ये 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट असणार आहेत, हॅप्लॉइड सेल्स. आणि हॅप्लॉइड शब्द आला पहा इथं, परत मियोसिस शब्द आला. ठीक, हे हॅप्लॉइड कधी होतं, तर काहींच्या केसमध्ये इथं असतानाच हॅप्लॉइड होतं, तर काहींच्या केसमध्ये पुढच्या प्रवासात हॅप्लॉइड होतं ते. ठीक, चला फिमेल पार्ट कोण आहे बघा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मेल पार्ट जे असतात ते संख्येत जास्त असतात, नंबरमध्ये जास्त असतात. फिमेल पार्ट जनरली सेंट्रल पोझिशनला आणि नंबरमध्ये कमी असतात. अर्थात या फुलात दाखवलंय तसंच सगळ्या फुलांचं डिझाईन असत नाही. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन, आणि काहींच्या केसमध्ये तर हे दोन्ही पार्ट मेल फिमेल पार्ट वेगवेगळ्या फुलांमध्ये असं पण असते. त्याला काय म्हणतात आपण बोलूयात. फिमेल पार्ट आहे त्याचा वरचा, आता ह्याला नीट लक्षात घ्या, आपलं जे हे हात आहे त्याच्यासारखंच हे स्ट्रक्चर आहे. इथला जो आहे फ्लॅट, स्टिकी, बल्जी, मी त्याला ॲडजेक्टिव्स काय काय लावतोय लक्षात घ्या.
हे जे डोकं आहे या फिमेल पार्टचं, ह्या अख्ख्या फिमेल पार्टला काय नाव आहे? कार्पेल किंवा पिस्टील. टेक्निकली त्या दोघांमध्ये थोडा फरक असतो, शब्द पॅरलली वापरला जातो. याचे डिटेल्स 12वीत गेल्यानंतर कळतील तुम्हाला. ठीक. तर ही जी कार्पेल किंवा पिस्टील आहे तिचं डोकं जे असतं ते चपटं असतं, चिकट असतं. का असतं आपण बघूयात. आणि थोडंसं पसरट असतं. ठीक आहे, फुगीर असतं. आणि मग इथं पुढे हॉलो ट्यूब, पोकळ ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे, त्याला नाव काय दिलं आहे? स्टाईल. आणि परत त्याच्या बॉटमला परत फुगीर भाग आहे, त्याला काय नाव आहे? ओव्हरी. म्हणजे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे 3 पार्ट मिळून फिमेल पार्ट बनतो, ज्याला आपण कार्पेल म्हणतोय. ठीक आहे. आता हे सगळं स्ट्रक्चर झालं. आता ॲक्च्युअली हे सगळं जे रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे ती कशी होते ते बघूयात. पोलन ग्रेन जे आहे ते अँथरवर, आणि अँथर कसं असतं? बायलोब्ड. म्हणजे गहू असतो पहा, गव्हावर एक रेष असते अशी, त्या रेषेमुळं गव्हाच्या दाण्याचे 2 पार्ट होतात, तर ते एक पार्ट म्हणजे एक लोब. तसंच हे स्ट्रक्चर असतं बायलोब्ड अँथर. त्याच्यावर प्रोड्यूस झाले पोलन ग्रेन्स. आणि हे जे पोलन ग्रेन्स, ओके त्याच्या आधी ते विसरेल तर आधी सांगतो मी. काही फुलांमध्ये फक्त अँड्रोशियम म्हणजे अँथरच, स्टॅमेनच असतात, आणि काही फुलांमध्ये फक्त फिमेल पार्ट कार्पेलच असतो. म्हणजे काही प्लांट्समध्ये तुमच्या पुस्तकामध्ये, SSCच्या पुस्तकामध्ये त्याचं एक्झाम्पल आहे पपाया. पपईच्या झाडामध्ये काही फुलांमध्ये फक्त अँड्रोशियम असतं, तर काही फुलांमध्ये फक्त गायनोशियम. त्याला नाव आहे मेल फ्लावर्स अँड फिमेल फ्लावर्स. काही झाडांमध्ये हे दोन्ही फुलं म्हणजे वेगवेगळे आहेत, मेल फिमेल, पण आहेत एकाच झाडावर, असं असतं. तर काहींच्या केसमध्ये एका झाडावर फक्त मेल फुलं तर दुसऱ्या झाडावर फक्त फिमेल फुलं, असंही असते. ओके. बोथ द पार्ट्स, सेक्शुअल पार्ट्स ऑफ द फ्लावर इफ प्रेझेंट इन द सेम फ्लावर, अशा फुलाला बायसेक्शुअल फ्लावर म्हणतात. आणि जर यापैकी कुठला तरी एकच पार्ट आहे, म्हणजे ते फूल मेल तरी आहे किंवा फिमेल तरी आहे, त्याला युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. ठीक आहे. ओके, चला येऊयात आता इथं. तर या अँथरवर पोलन ग्रेन्स प्रोड्यूस झाले, तर ते वेगवेगळ्या एजंट्स थ्रू काय होतात? फिमेल पार्टच्या स्टिग्मावर जाऊन पडतात. मग मगाशी म्हटलं ते तसं का होतं लक्षात घ्या. फ्लॅट, बल्जी, स्टिकी, एकदा येऊन पडलेले पोलन ग्रेन तिथं चिकटावेत, ते परत गरगळून पडू नयेत, कारण नेचर खूप कष्टानं त्यांना तिथपर्यंत पोहोचवतोय. जंगलामध्ये एवढी हजारो झाडं आहेत, तर नेमकं एका प्रकारच्या झाडाचं त्याच प्रकारच्या दुसऱ्या झाडाच्या स्टिग्मावर जाऊन पोलन ग्रेन पडतील असं नसतंय. ठीक. बघा मग आता हे कोण आणेल? तर हे जे अँथरवरचे पोलन ग्रेन सोडून स्टिग्मावर पडतात, ह्या प्रोसेसला म्हणतात पॉलिनेशन. पॉलिनेशन करणारे 2 फॅक्टर्स असतात. कुठले? बायोटिक अँड अबायोटिक, म्हणजे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, अशा प्रकारचे 2 घटक त्याला मदत करतात. ज्या फुलामध्ये इन्सेक्ट्स लाईक हनीबीज, बटरफ्लाईज, हमिंगबर्ड सारखा खूप छोटा पक्षी, असे पक्षी किंवा असे कीटक, असे इन्सेक्ट्स याच्यातला नेक्टर प्यायला येतात, मध किंवा फुलातला मधुरस, त्यावेळेस त्यांच्या पायांना किंवा पंखांना हे पोलन ग्रेन चिकटतात. आणि मग त्यावेळेस ते इन्सेक्ट जे असते दुसऱ्या फुलामध्ये किंवा इथंच आजूबाजूला घुटमळत असताना त्याच्या पायांना पंखांना चिकटलेले ते पोलन ग्रेन्स त्या फुलाच्या स्टिग्मावर जाऊन पडतात. या प्रोसेसला म्हटलेलं आहे पॉलिनेशन. आणि इथं या लिव्हिंग फॅक्टर्सने त्याला मदत केली, म्हणून ते कुठले एजंट्स आहेत? बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. पॉलिनेटिंग एजंट्स किंवा त्यांना शब्द येतो पॉलिनेटर्स. वेगवेगळ्या टर्म आल्या म्हणून गोंधळून जाऊ नका. पॉलिनेटर्स, पॉलिनेशन घडवून आणणारे. ठीक. आता लिव्हिंगमध्ये कोण पॉलिनेशन करू शकतो? UPSCला 1 वर्ष विचारलेला प्रिलिमचा क्वेश्चन आहे, आणि त्याच्यामध्ये हे आत्ता आपण बोललेलो होतेच, इन्सेक्ट होते, बर्ड्स होते, त्याच्यात एक ऑप्शन होता बॅट्स.
तर आपण इमॅजिन करू शकत नाही की बॅट पण पॉलिनेटिंग एजंट असू शकेल का, तर त्याचं पण उत्तर आहे येस, असतो. ठीक, ओके. मग आता हे जे पॉलिनेशन होतं आहे, समजा पोलन ग्रेन जे आहेत, हे एक झाड आहे, याच्यावर 5 फुलं आहेत. मग काय झालं, याच फुलातले पोलन ग्रेन्स याच्याच स्टिग्मावर पडले किंवा याचे पोलन ग्रेन्स शेजारच्या फुलावर, त्याच झाडाच्या शेजारच्या फुलावर पडले, तर याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. आणि त्याच्याऐवजी हे दुसरं एक झाड आहे शेजारी, पण त्याच स्पिसीजचं ही कंडिशन आहे, हे पण गुलाबाचं आहे, हे पण गुलाबाचंच आहे. एका झाडावरचं उडून पोलन ग्रेन्स किंवा ह्याच्या थ्रू कोणा थ्रूही शेजारच्यावर पडले तर त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. हे त्याच्यात आणखीन टेक्निकली बारकावे पण आपल्याला एवढ्या लेवलचं बास आहे. दुसरे असतात अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. काय काय असतील पहा, वाऱ्यानं उडून पोलन ग्रेन जातील. तुम्ही मक्याचं कणीस बघितलं असेल तर ते जे म्हातारीचे केस असल्यासारखे असतात लोंबकळणारे, ते त्याचे अँथर्स आहेत. आणि ते तशी का डिझाईन आहे, हवा सुटली तर लांब लांब झोके घेऊन त्याच्यावरचे पोलन ग्रेन इझिली उडून पसरावेत सगळीकडं. आणि मक्याच्या शेतात एकावरच्या कणसावरचे अशा प्रकारचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या शेजारच्यावर पडावेत आणि मग ते कणीस डेव्हलप व्हावं, त्याच्यात बी डेव्हलप व्हावेत, अशा प्रकारची रचना. म्हणजे थोडक्यात काय, जो कुठला बायोटिक किंवा अबायोटिक एजंट असेल त्यानुसार त्याची डिझाईन झालेली असते. पाणी आहे, पाण्यात उगवणाऱ्या, पाण्याच्या बाजूला उगवणाऱ्या पान वनस्पती जे आहेत, ज्याला आपण ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणतो, त्यांचं पॉलिनेशन पाणी करतो. आता हे जे इन्सेक्ट्स, बर्ड्स वगैरे आहेत, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आणि झाडाच्या एवढ्या पानाच्या पसाऱ्यामध्ये फुलं लगेच आयडेंटिफाय करता यावीत, नेक्टर शोधायला आलेत. ते बिना कामाचं फुकट नेचरमध्ये कोण काम करत नाही, ज्याला त्याला आपलं प्लॉट पडलंय. तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, इझिली व्हिजिबल होण्यासाठी, म्हणून या फुलांचा रंग अट्रॅक्टिव्ह असतो, म्हणून त्या फुलांना सुगंध असतो, म्हणून त्या फुलांमध्ये नेक्टर डेव्हलप होतो. लक्षात घ्या, काहीतरी मिळाल्याशिवाय कुणी तिथं येणार नाही. त्या उलट अबायोटिकनं पॉलिनेशन होणारी जी फुलं असतात ती आकारानं खूप छोटी असतात, त्यांना कलर नसतोच, कारण वाऱ्याला अट्रॅक्ट करायला काही कलरची गरज नाही. त्यांना गंध नसतो, गवताची फुलं, ठीक आहे, त्यांनाही याची काही गरज नाही. त्याच्यामुळं अबायोटिकनं पॉलिनेशन होणारी फुलं ही कलरलेस, फ्रॅग्रन्सलेस, साईजनं छोटी, नेक्टरलेस अशा प्रकारच्या डिझाईनची असतात. ओके, चला, यातल्या कुठल्याही एका माध्यमातून याचं पॉलिनेशन झालं आणि पोलन ग्रेन्स इथं येऊन पडले, परत तेच त्या स्पिसीजचे तिथं पडले तरच. तर आता इथं एक केमिकल सिक्रेट होतंय आणि ते आयडेंटिफाय करतंय की आलेले पोलन ग्रेन्स आपलेच आहेत का. जर आपलेच असतील तर ते दरवाजा उघडतंय आणि या मगाशी स्टाईलचं डिस्क्रिप्शन काय दिलं होतं बघा, दिस इज हॉलो ट्यूब. तर इथून याच्या आतमध्ये अजून एक पाईप डेव्हलप व्हायला लागतोय आणि त्याच्यामधून हे जे आलेले पोलन्स आहेत हे पोलन ट्रॅव्हल करायला लागतात. तर यांचं नाव पोलनला घेऊन जाते, म्हणून ह्या डेव्हलप होणाऱ्या ट्यूबचं नाव आहे पोलन ट्यूब. लक्षात घ्या, तुम्ही एक फेनॉमेना बघितलेला आहे, ट्रॉपिक मुवमेंट्स इन प्लांट्स. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ वॉटर जर प्लांटमधली कुठली डेव्हलपमेंट होत असेल तर त्याला तुम्ही म्हटलं आहे हायड्रोट्रॉपिझम. सनलाईटमुळं होत असेल तर त्याला म्हटलं आहे तुम्ही फोटोट्रॉपिझम. इथं पोलन ट्यूबची डेव्हलपमेंट इज बिंग टेकन प्लेस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ chemical secreted. That's why this phenomena is called chemotropism. टर्म लक्षात असू द्या एक्झाम्पलसाठी. दिस इज chemotropism, डेव्हलपमेंट ऑफ पोलन ट्यूब अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सिक्रेटेड केमिकल्स. ठीक आहे. मग आता हे निघालं पोलन ग्रेनच्या आतलं मटेरियल. आता हे आताच काय बोललो होतो आपण, पोलन ग्रेनच्या आतमध्ये सेल्स आहेत, मेल गॅमेट्स,
कधी कधी ते वाटेतच एकाचे दोन होतात, म्हणजे डिप्लॉइडचे हॅप्लॉइड होतात आणि दोन तयार होतात. मग आता हे निघाले, हे कोण आहे? मेल गॅमेट आहे. लक्षात घ्या काय चाललंय. धिस इज मेल गॅमेट. मग मेल गॅमेटला कुठं जायचं आहे? फिमेल गॅमेटकडे जायचं आहे. फिमेल गॅमेट कुठे आहे? तर या इकडं खाली. आपण काय बोललो? गायनोशियम फिमेल पार्ट आहे, त्याच्यातला बॉटमचा पार्ट आहे ओव्हरी, आणि ओव्हरीच्या आतमध्ये असतात ओव्ह्यूल्स. मग इथं काय चाललंय? इकडची डेव्हलपमेंट झाली, अँथरवर पोलन ग्रेन डेव्हलप झाले, त्याच्यात मेल गॅमेट बनलं. बोललो आपण ते इथं होतं किंवा इथं होतं, मेल गॅमेट झाले. पण त्याच वेळेस फिमेल पार्टमध्ये पण तयारी चालू असते, वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट. परत तेच 12वीत गेल्यावर याचं डिटेल बघायला मिळेल तुम्हाला. सगळं व्यवस्थित डेव्हलपमेंट होत आले तर ओव्ह्यूलच्या आत काय चेंजेस झालेत? हे चेंज झालेत. ठीक. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन वगैरे, मायटोसिस, मियोसिस वगैरे काय 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 होऊन हे बनले मियोसिस प्रॉपरली. ठीक. वरच्या बाजूला 3 सेल्स आहेत, त्यांना अँटीपोडल सेल्स म्हणतात. खालच्या बाजूला 3 सेल्स आहेत, त्याच्यातल्या कडेच्या 2 ज्या असतात त्यांना सिनर्जिड्स म्हणतात. मधली एक सेल आहे तिला म्हणतात एक सेल, आणि ही एक सेल असते हॅप्लॉइड. याचाच अर्थ हेच आहे आपलं फिमेल गॅमेट. लक्षात घ्या काय चाललंय. आणि मधल्या भागामध्ये 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाय असलेलं एक स्ट्रक्चर असतं, त्याचं नाव आहे सेकंडरी न्यूक्लियस. आणि हे जे सगळं स्ट्रक्चर तयार झालं याला म्हणतात एम्ब्रियोसॅक. याचं स्ट्रक्चर काढा, याची डायग्रॅम काढा, असा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. त्यावेळेस हे लेबल्स महत्त्वाचे असतील. तर खालच्या जी तिकडी आहे त्याच्यातली मधल्या सेलला नाव काय आहे? एक सेल. दिस इज फिमेल गॅमेट. आणि तिला भेटायला कोण यायला लागलाय? मेल गॅमेट, मेल गॅमेट, मेल गॅमेट, हॅप्लॉइड. याचाच अर्थ हे हॅप्लॉइड बनलंय कशानं? मियोसिस और मायोसिस. ठीक. आणि मग हे सगळं चाललंय कुठं? इथं ओव्हरीच्या आतमध्ये, ओव्ह्यूल्समध्ये. त्याला झूम करून बाहेर काढलं आपण. ठीक. आता आपला पुढचा प्रश्न आहे की या पोलन ट्यूबला कसं कळतं की फिमेल गॅमेट कुठं आहे? ते घेऊन चालले मेल गॅमेटला. तर त्यासाठी रस्ता दाखवण्याचे काम करणारे केमिकल सिक्रेट करणं हेच काम आहे सिनर्जिड्सचं. सिनर्जिड्स काही स्पेसिफिक केमिकल सिक्रेट करतात. अंडर दॅट इन्फ्लुएन्स पोलन ट्यूब डेव्हलप्स अँड ट्रॅव्हल्स टुवर्ड्स द फिमेल गॅमेट. मग आली ही पोलन ट्यूब. आता ह्याच्या आत दाखवता येत नाही, आपण बाहेर आणू. ही जी पोलन ट्यूब आहे ती आली इथं डेव्हलप होत. पोलन ट्यूब आल्यानंतर इथं आल्यानंतर काही वॉटर वगैरे ॲब्झॉर्ब करते आणि त्याचं तोंड फुगतंय. फुगलं की ते बस्ट होतंय. आणि बस्ट झाल्यावर हे जे 2 मेल गॅमेट आहेत त्याच्यातलं पहिलं मेल गॅमेट जे असतंय ते एक सेल बरोबर फर्टिलाइज करते. फर्टिलायझेशन टर्म आली पाहिजे. फर्टिलायझेशन होते, याला म्हणतात फर्स्ट फर्टिलायझेशन. ठीक. फर्टिलायझेशन. आणि आपल्याला माहीतच आहे मग मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन झाल्यावर बनणाऱ्या स्ट्रक्चरचं नाव काय? झायगोट. दिस इज 2n. कारण मेल गॅमेट होता n, फिमेल गॅमेट होतं n कंबाईन्स टू फॉर्म 2n, डिप्लॉइड स्ट्रक्चर झायगोट. आणि हे जे दुसरं मेल गॅमेट आहे ते फर्टिलाइज करते सेकंडरी न्यूक्लियस बरोबर, आणि सेकंडरी न्यूक्लियस बरोबर कंबाईन होते, त्याला म्हणतात सेकंड फर्टिलायझेशन. आणि म्हणून प्लांट्समधल्या रिप्रोडक्शनच्या फर्टिलायझेशनच्या स्टेपला डबल फर्टिलायझेशन शब्द वापरतात. सेकंड फर्टिलायझेशन काय बनवते? ते बनवते एंडोस्पर्म नावाचं स्ट्रक्चर. नीट लक्षात घ्या. सेकंडरी न्यूक्लियसमध्ये मी आधीच बोललो 2 हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे, म्हणजे हे असतानाच 2n आहे. त्याच्यात आलेलं मेल गॅमेट n + 2n काय बनेल? 3n. म्हणजे एक n असल्यावर हॅप्लॉइड म्हटलं,
2n असल्यावर डिप्लॉइड म्हटलं. तसं बनलेलं एंडोस्पर्म हे ट्रिप्लॉइड असतं. 1 मार्कर क्वेश्चन्ससाठी महत्त्वाची फॅक्ट असेल. ठीक. मग ह्या एंडोस्पर्मचं काम काय आहे, तर हे जे फर्स्ट फर्टिलायझेशननं झायगोट बनलंय त्या झायगोटला नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, व्यवस्थितरित्या खाऊ पिऊ घालणं आणि त्याची चांगली डेव्हलपमेंट करणं. मागाचं सेक्शुअलचा चार्ट बघा, आठवा. झायगोटची पुढं ग्रोथ काय होते, एम्ब्रियो, आणि मग त्याच्यातूनच डेव्हलप होते सीड, आणि हेच बी लावून आपण उगवतो पुढची प्लांट. म्हणून ह्या सगळ्या प्रोसेसला नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. हे घडलं कुठं, फुलाच्या आत. म्हणजे थोडक्यात परत काय झालं, हे जी काही बी बनलं ते कोणाचं बनलं, ओव्ह्यूल. आणि ही जी बाहेरची ओव्हरी होती, ओव्हरी, त्या ओव्हरीचा बनतं फ्रूट. म्हणजेच ओव्हरी इज मॉडिफाईड इनटू फ्रूट अँड ओव्ह्यूल इज मॉडिफाईड इनटू सीड. आता ज्या फळांमध्ये एकच बी असतं तर त्याच्यात ही एकच फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. पण आपण बघतो, टोमॅटो बघतो, डाळिंब बघतो, वांगी बघतो, याच्यात मल्टिपल सीड्स आहेत. तर त्यात प्रत्येकाला सेपरेट पोलन ट्यूबचं कनेक्शन आणि तेवढे फर्टिलायझेशन, तेवढे पोलन ग्रेन्स आतमध्ये असं वायरिंगचं स्ट्रक्चर बांधल्यासारखं बनतं. आणि प्रत्येक फर्टिलायझेशनमधून एक एक बी बनते आणि तेच बी लावून आपण झाड उगवतोय. या केसमध्ये बी बनण्याच्या प्रोसेसमध्ये मेल आणि फिमेल अशा 2 पार्टने भाग घेतला. म्हणून सीड फॉर्मेशन इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन, जे आपण मगाशी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये सीडचा कुठंच उल्लेख केलेला नव्हता. लक्षात घ्या काय चाललंय. ठीक आहे. सो दिस इज, एकदा व्यवस्थित समजून घ्या याला. हे जे फुलाचे पार्ट दाखवले आपण, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, याला शब्द येतो फ्लोरल व्होल्स, फुलाचे पार्ट. त्यामुळं हा शब्द आला तरी कन्फ्यूज होऊ नका. 1 मार्कर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फ्लोरल व्होल्सची आउटसाइड टू इनसाइड सिक्वेन्स सांगा. तर काय सांगाल, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. अँड्रोशियम, गायनोशियम किंवा कॅलिक्स, करोला शब्द नाही आले तर काय सांगाल, सेपल्स, पेटल्स, स्टॅमेन्स अँड कार्पेल ऑर पिस्टिल. या सिक्वेन्समध्ये बाहेरून आत अशी सिक्वेन्स सांगायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. देठ असणाऱ्या फुलाला पेडिसिलेट म्हणतात, देठ नसणाऱ्या फुलाला सेसाईल म्हणतात. ते पुस्तकात आहे. कन्सेप्च्युअल म्हटलं तर हे आहे. आता हे सगळं बनलं, ओव्ह्यूलचं सीड बनलं, ओव्हरीचं फ्रूट बनलं, तर हे बाहेरचे पार्ट गळून पडतात. म्हणजे ॲक्च्युअली पुढची जनरेशन जन्माला घालण्यामध्ये 2 महत्त्वाचे घटक कोण होते, अँड्रोशियम अँड गायनोशियम. म्हणून त्यांना म्हणतात नेसेसरी फ्लोरल व्होल्स. त्यांच्याशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. आणि बाहेरचे जे आहेत सेपल्स आणि पेटल्स, ते ह्या आतल्यांना प्रोटेक्ट करतात आणि ह्या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये मदत करतात. म्हणून त्यांना ॲक्सेसरी वॉल्स असं म्हणतात. ठीक. मग एकदा काही सगळं बनलं की हे ॲक्सेसरी वॉल्स गळून पडतात. आपल्याला माहीत आहे, कायऱ्या लागल्या की आंब्याचा मोहर गायब होतो. मग ते मोहर गायब झाला म्हणजे काय झालं, त्या पाकळ्या गळून पडल्या. सेपल्स काहींमध्ये गळून पडतात, काहींमध्ये शिल्लक राहतात. जसं वांग बघितलं असेल तुम्ही, तर वांग्याच्या वर बाहेर हिरवे हिरवे आलेत, वरनं देठाजवळ ते आहेत त्याचे शिल्लक राहिलेले सेपल्स. देठासेट टोमॅटो बघितला तर छोटे छोटे सेपल्स दिसतात, ते शिल्लक राहिलेले सेपल्स आहेत. तर काही फळांमध्ये हे पार्ट गायब होतात, काहींमध्ये शिल्लक राहतात, पण पाकळ्या मात्र गायबच होतात. ठीक आहे. तर हे होतं आपलं ऑल ओव्हर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. याला 2 मिनिटामध्ये मी परत रिवाईज करतो, लक्षात घ्या. फूल हा प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. त्याचे पार्ट बघितले आपण. त्याचा देठ इज पेडिसेल, त्याचा बल्जी पार्ट ॲट द बॉटम ऑफ द ओव्हरी इज कॉल्ड थॅलॅमस. त्याला लिफी स्मॉल स्ट्रक्चर्स आहेत, सेपल्स, त्याच्या ग्रुपला म्हणतात कॅलिक्स. पाकळ्या आहेत, पेटल्स, त्याच्या ग्रुपला म्हणतात करोला. मेल पार्ट आहे स्टॅमेन,
स्टॅमेनचे 2 पार्ट आहेत. थ्रेड लाईक सपोर्टिव्ह पार्ट आहे तो आहे फिलामेंट आणि डोक्यावरचा ग्रेन लाईक स्ट्रक्चर इज अँथर आणि ह्या दोघांना मिळून म्हणतात स्टॅमेन. स्टॅमेनच्या ग्रुपला म्हणतात अँड्रोशियम, दॅट इज द मेल पार्ट इन द फ्लावर. त्यानंतर फिमेल पार्ट आहे त्याला कार्पेल किंवा पिस्टिल म्हणतात. तिचे 3 पार्ट आहेत स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ओके. नंतर पोलन ग्रेन डेव्हलप होतात अँथरवर. त्याच्या आतच आहेत मेल गॅमेट जे हॅप्लॉइड आहेत. इकडून इकडं ट्रान्सफरला पॉलिनेशन शब्द वापरला, त्याच्यात बघितलं आपण सेल्फ अँड क्रॉस. आणि ते करणारे फॅक्टर्स जे आहेत लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, बायोटिक अँड अबायोटिक, त्यांना पॉलिनेटर्स ऑर पॉलिनेटिंग एजंट्स म्हटलं. एकदा काही इथे येऊन पडले की इथं त्यांना पोलन ट्यूब डेव्हलप होते. तो कशाचं एक्झाम्पल आहे म्हणून सांगितलं आपण, केमोट्रॉपिझमचं. पोलन ट्यूब इथं येईपर्यंत आतमध्ये इकडं ओव्हरीच्या आत डेव्हलप झालं आहे कोण, ओव्ह्यूल. त्या डेव्हलप झालेल्या स्ट्रक्चरला नाव दिलं एम्ब्रियो सॅक. ठीक. वरच्या 3 अँटीपोडल सेल्स आहेत, त्यांचं इथं आपण फंक्शन घेत नाही आहोत. खाली 3 आहेत, 2 सिनर्जिड्स, एक सेल. सिनर्जिडचं काम आहे पोलन ट्यूबला रस्ता दाखवणं टुवर्ड्स द एक सेल. एकदा काही 2 मेल गॅमेट्स ट्रॅव्हल करत इथं आले की पोलन ट्यूबचं तोंड फुटतंय. पहिला मेल गॅमेट आहे तो एक सेल बरोबर फर्टिलायझेशन करतो आणि त्याला फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणलंय झायगोट बनवतो. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फर्टिलायझेशन करतो, त्याला सेकंडरी फर्टिलायझेशन म्हणतोय. बनणारा स्ट्रक्चर आहे एंडोस्पर्म, ते ट्रिप्लॉइड आहे. एंडोस्पर्मचं काम आहे टू प्रोव्हाइड द नरिशमेंट फॉर द फर्दर डेव्हलपमेंट ऑफ झायगोट. झायगोटचीच पुढं वाढ होऊन एम्ब्रिओ आणि फायनली काय बनतं, सीड. तर बेसिकली झालं काय, ओव्ह्यूलचं बनलं सीड अँड ओव्हरीचं बनलं फ्रूट. धिस इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट.